प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान अंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आता पीएम किसान योजनेतून एकाच वेळी शेतकऱ्यांना 18,000 रुपये मिळणार आहेत। हे शेतकरी नेमके कोण असणार आहेत ते जाणून घेऊयात, पण त्यापूर्वी अशाच योजनांबद्दलच्या लेटेस्ट अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणं बंद झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना सरकारनं पुन्हा एक संधी दिली आहे। यावर केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय की शेतकऱ्यांनी कागदपत्राची पुन्हा पडताळणी केल्यास त्यांना 12व्या हप्त्यापासून 20व्या हप्त्यापर्यंतची संपूर्ण रक्कम म्हणजेच 18,000 रुपये एकाच वेळी बँक खात्यात जमा होऊ शकतात। विशेष म्हणजे या गोष्टीचा लाभ त्या शेतकऱ्यांनाच होणार आहे ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणं बंद झालं आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारनं पुन्हा संधी देऊन मोठा दिलासा दिला आहे। शेतकऱ्यांनी नियम न पाळल्यामुळे त्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते। जसं पीएम किसानच्या 12व्या हप्त्यासाठी जमीन नोंदणी लिंक करणं आवश्यक होतं। 13व्या हप्त्यादरम्यान आधार पेमेंट सिस्टम लागू झाली। 15व्या हप्त्यादरम्यान ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं होतं। या नियमांमुळे काही राज्यातील शेतकऱ्यांचे हप्ते थकले होते, कारण कागदपत्रांची पडताळणी करण्यास उशीर झाला होता। पण आता त्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी मिळाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।